9:30 वाजलेत तरी थंडी जाणे की थंडी वाजते. तर घरात सुद्धा बसू वाटत की थंडी वाजते. काम हे ठेवलंय तसंच. बसली होणाला माजर सुद्धा बसली पाठीमाग. काम ठेवलंय. भांडी पाडल्यात. कपडे भांडी राहिले. घरातलंच आवरलंय. स्वयंपाक हे फक्त स्वयंपाक आवरला. पोरांचं जेवण आवरलं. दाजी गेलं कामाला. मला घरात बसूच वाटायला. मी उशीर झालं बाहेर बसले. बराच वेळ झाला. इतकं गार लागतंय. मस्त काटा फुटतोय अंगावरती. लय म्हणजे लय गार लागतंय. आणि इतकं 2-3 दिवस झाले की थंडी सुटली ना तर त्याला प्रमाणच नाही बिलकुल. सकाळी जर उठून बाहेर आलं ना तर बाहेर उपास राहू वाटत नाही. तर परत घरात जाऊन परत 10-15 मिनिटं तर लोळते परत. आणि कसलंच सुचत नाही काम. काम करताना नाही काय वाटत पण जरा बसलं ना तर नकोच होतंय काय. मग मला लय थंडी वाजते घरामध्ये. त्याच्यामुळे बाहेर येऊन बसली. मला काम नंतर करायला येईल. झाडलोट सगळं झालेलं घरातलं आवरलेले. फक्त किचन राहिले आवरायचं. पाण्याची वाट बघते पण पाणी पण नाही. आज पोरांची सकाळची शाळा होती पण आज भैयाचा पेपर आहे तर भैया जायचा उशिरा. आमचं यश सकाळी 7ला घर सोडले. शाळा असते 8ला पण तासभर तर त्याला आधी अगोदर निघतो तो. आणि त्यांच्या शाळेत आज कबड्डी आहे. तर कबड्डीचं काय वजनाचं असेल बहुतेक की 45 किलोचं वजनापर्यंत खेळायचं किंवा काय असं काहीतरी 50 का 45. तर पोरग 2-3 दिवस झालं जेवणाला नुसतं टाळतंय. जेवणच करत नाही. आणि सकाळी तर नाश्ता नाही काय नाही केला तसंच गेला. तर मग मी लिंबू सरबत बनवून दिला बाटलीत त्याला. म्हणलं नाही का थोडं पेल्यावर चांगलं वाटेल. तर 12 वाजता येते शाळेतून. आल्यावर जेवण करणार तू. ते कबड्डीच इतका नाद आहे. तर काय तुम्हाला सांगू त्या दिवशी लागलं होतं पायाला त्याच्या इथं पायाला खाली. तर हे असं फुगलं होतं आणि असं लाल निळं झालं. तर तो पण व्हिडिओ मी काढलेला आहे. तर तुम्हाला टाकते त्याच्यात शॉर्ट व्हिडिओ मध्ये. तर असं आहे. तर तुमच्या इकडं कशी काय थंडी कमेंट करून सांगा. आमच्या इकडं भरपूर थंडी आहे. थंडीचं प्रमाणच नाही. आणि अशी राख आमची इथं पडते कारखान्याची. सकाळी उठली होती तर जसं काय पाऊस झाला त्या राखच असं राख पडली होती सगळं वसरीला. तर पडतीच इथे इथं आहे. कारण वारं सुटलं ना थोडं. ती एका साईडला जाते ना अशी मध्ये नाही राहत. एका साईड ह्या साईडला जाते नाही तर तिकडं भिताडाला जाऊन चिटाकते. सकाळी झाडलं एवढं असं गच सुपली भरली होती त्या राखाने. ती म्हणजे ह्याच महिन्यात जास्त पडते परत नाही कमी कमी होत जाते काय माहिती. आणि जानेवारी लागले तरी उन्हाळ्याचा तपास नाही. ऊन म्हणजे लागतंय ऊन पण असं थंडी आहे त्याच्यात. असं कडक ऊन नाही. गरम होत नाही काय नाही. तर तुमच्या इकडे कशी काय थंडी कमेंट करून सांगा. आणि मध्ये कमी झाली ती जराशी पण आता 2-3 दिवस झालं लईच वाढली. तर त्याच्यामुळे मी बाहेर बसली. काहीच सुचा नाही. काम काही भांडी कपडेच आहेत. तर मला टाकलेलं धुवून मग बसली कढीभर उन्हाला. तर चालतंय. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय.